देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, गृहमंत्री सन्माननीय अमित भाई शहा, राज्याचे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास दाखवून मला ह्या लोकसभेची परत एकदा उमेदवारी दिली। त्याबद्दल भिवंडी लोकसभेच्या वतीने मी त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करतो। खऱ्या अर्थाने मागच्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जी काम करण्याची संधी मिळाली, विकासाचं जे काम केलं, इथल्या जनतेचा जो विश्वास संपादन केला, त्याची ही पोचपावती आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाची कामं सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आपल्या भिवंडी लोकसभेमध्ये जवळजवळ 35,000 कोटीची विकासाची कामं ही सुरू आहेत। काही पूर्ण झाली, त्याची उद्घाटनं झाली, काही 70 ते 80% पूर्ण झालेली आहेत, काही 90% पूर्ण झालेले आहेत। एक 2-3 कामं अशी आहेत फक्त सुरू व्हायचे आहेत। मी परत एकदा आपल्या माध्यमातून सांगेन की ज्याला कोणाला या बाबतीत शंका असेल तर आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंसोबत प्रत्येक कामावर जाऊन ते काम आणि काम आमच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचं काम सुद्धा करू, जेणेकरून त्यांना विश्वास बसेल। कारण विरोधकांची टीका सतत असते, 10 वर्षात काय केलं नाही, तर 10 वर्षात आपण ही मंडळी फिरत असता आपल्याला निश्चितपणाने ते या लोकसभा क्षेत्रातलं विकासाच्या बाबतीतलं परिवर्तन हे आपल्या नजरेसमोर वेळोवेळी येत असेल। आणि हाच धागा पकडून पक्षाने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला, मोदीजींनी विश्वास दाखवला, निश्चितपणाने त्याबद्दल परत एकदा मी जिल्ह्यामध्ये जो काही आणि महायुतीमध्ये जे काही प्रत्येक ठिकाणी ते चव्हाट्यावर येत आहेत, तुम्हाला त्याचा फटका? आता याचं उत्तर तेच देऊ शकतात, पण ही संभ्रमावस्था आहे। राष्ट्रवादीने आधीच एक व्यक्तीला घेऊन टाकलं की तुम्हाला आम्ही उमेदवारी देतो, काँग्रेस तिकडे सोडायला तयार नाही, शिवसेनावाले सांगतात ही जागा आम्हालाच पाहिजे। खरं तर त्या लोकांनी आधी हे ठरवलं पाहिजे, उमेदवारी कोणाला द्यायच्या नंतरचा प्रश्न हा आमचा विषय नाही आहे। विचारता म्हणून सांगतो की आधी त्यांनी ठरवलं पाहिजे कोण कुठल्या पक्षाचा उमेदवार येणार आहे, ते ठरवल्यानंतर उमेदवार कोण असेल त्याच्यावर चर्चा होऊ शकते। म्हणजे आतापर्यंत उद्या निवडणूक जाहीर होण्याची वेळ आली आणि जागा कोणाला जाणार ह्या बाबतीत अजून काही ठरलं नाही, तर तुम्ही समजा परिस्थिती कशी त्यांची आहे। पडेसाहेब, कल्याणपूर्व ज्या घटना घडल्या त्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी शिवसेनेमध्ये कुठेतरी धुसफूस किंवा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे का? मी आता आपल्याला सांगितलं की वरिष्ठ पातळीवर ह्या सगळ्या गोष्टींचं त्या लोकांनी आकलन केलेलं आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या गोष्टींमधून मार्ग काढतील आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी, अजून जे आमचे मित्रपक्ष आहेत, NDAचे घटक दळ आहेत, हे सगळे लोक एक दिलाने लोकसभेच्या कामाला लागतील। भाजपचे संजय राऊत टीका करतात, काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपती गायकवाड माझं म्हणणं असं आहे की या बाबतीत आमच्या वरिष्ठांनी सगळ्यांनी सांगितलं की याच्यावर कोणी काही भाष्य करू नका, त्यांच्या स्तरावर हे सगळे विषय चर्चा करून त्या चर्चेतनं ते सोडवतील। शेवटी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ही तिघं एकत्र येऊन ती स्ट्रॅटेजी ठरवत असतात। खाली कार्यकर्ते हे खालच्या परिस्थितीनुरूप बोलत असतात, पण जेव्हा वरिष्ठांकडे ही परिस्थिती जाते तेव्हा निश्चितपणाने त्याची सगळी माहिती घेऊन वरिष्ठ त्याच्यातून मार्ग काढत असतात। ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी मला सांगितल्या, ज्या समोर आलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टींचं निराकरण निश्चितपणाने होईल आणि महायुती, जेवढे महायुतीचे घटक आहेत ते सगळे एक दिलाने कामाला लागतील आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे आपल्या मतदारसंघामध्ये राहुल गांधींचा दौरा आहे, राहुल गांधीची यात्रा संघात सभा घेतली होती तेव्हा काही झालं नाही। आता दौरा करून काय होणार आहे? लोक मोदीजींच्या विकासावर विश्वास ठेवणार, विकासाच्या माध्यमातून मोदीजींनी जनतेचा जो विश्वास जिंकलेला आहे त्या विश्वासाला लोक मतं देणार आहेत। लोकांची मानसिकता सेट आहे। 2024ला फिर एक बार मोदी सरकार, अब की बार 400। त्याच्यामुळे राहुल गांधींचा दौरा येऊ नाही तर अजून काही येऊ, भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये
निकालामध्ये काही फरक पडणार नाही. याला लागूनच प्रश्न आहे. याला आमदार लागूनच किसन कथोरे आपल्या प्रचाराला दिसतील का? आमदार किसन कथोरे हे बीजेपीचे आमदार आहेत. त्यांना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मी आहे किंवा कोण आहे याच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचं काम हे कोणी. उद्या किसन कथोरे आमदार म्हणून त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली, मलाही त्यांचं काम करणं आहे, त्यांनाही माझं काम करणं आहे. शेवटी पक्षाची शिस्त आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने ते प्रचारात दिसतील. तर तुमची उमेदवारी जाहीर झाली, विरोधक म्हणून आजपर्यंत कोणार्क, अपना शहर अपनी बातें.